सकाळचे 7:30 वाजले आणि कोकणात आमची ही सकाळ झाली आहे. आज माझ्या भावाचं म्हणजेच रोहितचं लग्न आहे, ज्याच्यासाठी आम्ही सगळे इकडे आलो आहे. काल एंगेजमेंट, संगीतचे डान्स, हळद, खूप 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 मस्त मजा मस्ती करत आम्हाला रात्री जवळजवळ 1-1:30 वाजलं झोपायला. आणि आज सकाळी या दुःखाची चादर एवढी होती ना की आम्हाला उठायलाच होत नव्हतं. पण आज तर उठायचं होतं, कारण आजचं आता रेडी वगैरे व्हायचं आहे आणि लग्नाची संपूर्ण तयारी करायची आहे. त्यासाठी आम्ही आता सगळी इथे आलो आहे. मी झोपेत आहे अजून, मला समजत नाही काय बोलायचं ते. म्हटलं चला लॉक करून घेऊ, कारण एवढा सुंदर नजारा आहे ना का मला मोह आवरला नाही लॉक करायला. हा मुंबई गोवा हायवे लगतच आपला हॉल आहे. उत्तम प्रतीचा हॉल, उत्तम सोय आपण इथे केली. पार्किंग पण इकडे आपण बघू शकतो, इकडे बाजूलाच पार्किंग आहे. आणि हा नजारा बघा तुम्ही यार, म्हणजे रोज रोज लग्न असावीत या हॉलमध्ये. थंडीत असा हॉल आहे. हॅलो, तर आउटफिट आहे माझा आजच्या दिवसाचा पहिला. 12:20चा मुहूर्त आहे आज लग्नाचा. आता नवग्रह होतील आधी, नवग्रह झाल्यावरती मग लग्न असेल 12:20चं. त्याच्यानंतर मग रिसेप्शन होईल. रिसेप्शनला आउटफिट चेंज असेल सगळ्यांचंच. आणि भूक खूप लागली. आता बघूया नाश्त्याचं काय आहे कसं आहे. मला खाली जाऊन आम्हाला आता ते विचारलं मी नाश्त्याचं, तो बोलला एकदा बघ जाऊन कसं काय आहे, तसं सगळ्यांना सांग नाश्त्याचं. आणि हे आहे. आणि आता बघू व्लॉग मला किती करता येते. मी पहिल्यांदाच असं कोणत्या तरी लग्नामध्ये फॅमिली इव्हेंटमध्ये व्लॉगिंग करतो आहे. हा प्रत्येकजण पहिल्यांदा काही ना काहीतरी करत असतो, तसं मी आता बघूया कसं काय होतं आहे. जे काय असेल मी व्लॉगमध्ये टाकत जाईल. जे काही रॅन्डम शॉट्स असतील ते पण मी तुम्हाला दाखवत जाईन, जेणेकरून तुम्हाला ह्या लग्नाची एक पूर्ण एक कव्हरेज भेटेल किंवा एक पूर्ण तुम्हाला हे लग्न जगता येईल जसं आम्ही जगतो तसं. तर मग बघूया आता काय होतं. आणि आउटफिट मला कसं वाटतं आहे ना हे तुम्ही नक्की सांगा. ओके, माझा फर्स्ट आउटफिट आहे, नंतरची पण आउटफिट आहे. नंतरचा आउटफिट माझा मोस्ट फेवरेट आउटफिट आहे, कारण मला तो आउटफिट आम्ही निघायच्या एक रात्र आधी स्टिच करून मला तो भेटला आहे. त्याच्यामुळे तो आउटफिट माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि तो खूप चांगला स्टिच केला आहे त्यांनी खूप कमी टाईममध्ये. तर मग बघूया आजच्या दिवसात काय होतं आणि भेटत राहू. ओके, चला. मार्गशीर्ष मासे शुक्ल पक्ष अद्य द्वितीया तिथौ शनी. रोहितच्या आणि साक्षीच्या लग्नासाठी आपण इथे सेटअप बघू शकतो. स्टेज आहे बघा किती मोठा. हा संपूर्णपणे यांचा सेटअप आहे. इकडे आता नवग्रहाचं पूर्ण भटजी काकांनी पूर्ण सेटअप केलं आहे. आणि अशा प्रकारे आता आपण बघूया आजचा दिवस कसा होतो. कोणच नाही आलं अजून बघा. पूर्ण स्टेज रिकामा आहे. थोड्याच वेळामध्ये हा पूर्ण हॉल पण रिकामा आहे. थोड्या वेळामध्ये हा हॉल पूर्ण भरेल. आणि आता आपण बघूया कसा आजचा दिवस होतो आणि काय होतं ते. म्हणजे आतमध्ये आता पूजा वगैरे दैवक वगैरे पूजन चालू आहे. आपण बघूया थोड्या वेळामध्ये. तो आला की आपण त्याला पण भेटू, त्याला पण आपण ब्लॉगमध्ये घेऊ आणि बघू आजचा दिवस. मित्रांनो आता नवग्रह सुरू झाले आहेत. हा माझा मामा आहे, ही मामी आहे माझी, हा भाऊ आहे आणि ही तनू आहे.
करिष्ये. तर हॅलो, आता संध्याकाळ झाली आहे. रोहितचं साक्षीचं लग्न हे उत्तमरित्या म्हणजे खूप खूप सुंदररित्या लग्न पार पडले. बरोबर 12:20ला लग्न लागलं ठरल्याप्रमाणे. ज्या काही सगळ्या आजी मावशी काकी काका सगळ्यांच्या ज्या काही हाऊस माऊस होत्या, आम्हाला एंट्री अशी करायची, आम्हाला कपडे असे घालायचे आहेत, आम्हाला रील्स अशा बनवायच्या आहेत. काही ना काही राहतच मागे, पण मोस्टली सगळ्या तरी झालंच आहे. आणि आता संध्याकाळचे मला वाटतं 4:45 झालेत. एक सामान बरंच होतं, लग्नगर म्हटल्यावर सामान तर असतंच, तुम्हाला माहिती आहे. ते सामान सगळं ठेवण्यासाठी फक्त आता मी एक ट्रिप मारली. आता ही पूर्ण गाडी रिकामी आहे, तुम्ही बघताय मागे पूर्ण गाडी रिकामी आहे. तर आता हे सामान आता मी ठेवलं आहे, माणसांना पण सोडलं आहे थोडं घरी. तर आपल्या घरचीच होती सगळी, मामा भाऊजी वगैरे सगळे होते. मग आता आम्ही जातोय. मी परत आता निघालो आहे एमटी गाडी घेऊन. आणि तिकडे परत अजून अजून माणसं आहेत तिकडे, त्यांना आता घ्यायचं आहे. नवरदेव नवरी यांना घ्यायचं आहे. आणि मग मेन कार्यक्रम म्हणजे वरात. आता आपण नवरदेवाकडचे म्हणजे वरात तर झालीच पाहिजे. आणि आहे त्याच्यामध्ये पण सरप्राईज आहे नवरदेवासाठी बरंच काही, दोघांसाठी म्हणजे. तर ते आता कसं होतंय बघूया. आता जशी रात्र होत जाईल ना, तसे सगळ्यांमध्ये जी एनर्जी डाऊन झाली ना ती परत येत जाईल. मामा बोललाय काहीतरी 7:15 7:30चा काहीतरी गृहप्रवेशाचा मुहूर्त आहे. तर आपल्या कसं हिंदू संस्कृतीप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टींना तर महत्त्व दिलंच जातं, मजा मस्ती वगैरे या सगळ्या गोष्टी. पण गृहप्रवेश वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्याला पण तेवढंच महत्त्व दिलं जातं. का? कारण देवाधर्माच्या साक्षीने आणि सर्वांच्या बोलतो ना आपण, सर्वांच्या विनंतीचा मान राखून आपण हा कार्यक्रम पार पाडत असतो. देवांच्या विनंतीचा आपण मान ठेवत असतो, देवांना आपण बोलावणं केलेलं असतं. त्याच्यामुळे त्यांची पण एक वेळ असते, शुभ वेळ आपण ज्याला म्हणतो गृहप्रवेशाची. तर ती 7:15 ते 7:30च्या मध्ये आहे. फटाके वगैरे बरंच काय काय आणलंय. आता मी चाललोय त्यांना घ्यायला. बघू आता वरातीचं कसं काय आहे, गृहप्रवेश कसा होतोय, काय मजा मस्ती होतीये, बघूया. भेटूया मग थोड्या वेळाने, ठीक आहे.
चांगलं आहे का मोठ्या मोठ्याने घ्या. रोहित रावांच्या दारी पहिले टाकते पाऊल सासरी. लग्नात लागतात हार आणि तुरे. साक्षीचं नाव घेतो आता आग्रह पुरे. कोणताही सांग. हिराकंकण माणिक होती म्हणा. आणि काय मिळालं पण काय हाय हाय असणार. सोनं मिळालं रे सोनं मिळालं. आता याच्यावर तिला वाचायला सांग. हा गो बाई हे नवीन आहे का? जरा सावकाश राहू दे. वेगळं आहे नाव अरे तू कशाला सांगतोस. तुझं अक्षर तर कळू दे तिला. किती कसा आता तुझा नवरा. ऐका ऐका ऐका. रातराणीचा सुगंध त्यात मंद वारा. प्रदीपरावांच्या नावाचा भरला मी हिरवा चुडा. ओ किती गाठी मारली त्याचे नाव घ्यायला लागतात ना. आता घ्या सासूबाई. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या समोर हळदी कुंकवाच्या राशी रवींद्ररावांचं नाव घेते सोनूच्या लग्नाच्या दिवशी. बसा सुनबाई मांडीवर बसा. इकडे बघा इकडे बघा इकडे बघा. आता दुसऱ्या मांडीला तेल लावून. ते दोघ जण लावतील. हळू रे बाबा. हळू हळू हळू. जरा टेकाव आपलं बाज. बाई इकडे घे आरसा दे. आरसा द्या. दिसते का बघ. अगं फोडून ना. हे दाम 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 हे फोटो काढ. स्वरा फोटो काढ मागून. सासूला तोंड बघते तुमची दिसतायत. दिसतंय काय गं? दिसल्या सुनेचं दिसलं. थांब थांब फोटोग्राफरला दिसू द्या आधी. फोटोग्राफरला दिसतंय काय? तिघं पण अगदी आनंदाने दिसलं काय? पसंत आहे का? चांगलं बघू दे बाय. बघ आता. तर अशा प्रकारे रोहित आणि साक्षी हॅशटॅग साक्षात यांचं लग्न सुंदररित्या पार पडलं. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. याच्या पुढचा ब्लॉग असेल यांच्या लग्नाच्या सत्यनारायण पूजा आणि जागरण गोंधळाचा. तो बघायला विसरू नका. धन्यवाद.